हॅलो फ्रेंड, युअर वेलकम अवर यूट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक्स. तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, सध्या आपण क्लास 12 मॅथ्स पार्ट 2 मधला फर्स्ट चॅप्टर म्हणजे डिफरन्शिएशन स्टार्ट केलेलं आहे, ज्यामध्ये आपण एक्सरसाइज 1.1 पूर्ण कंप्लीट केलं आहे. एक्सरसाइज 1.1 मध्ये आपण पाहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, ज्यासाठी आपण भरपूर फॉर्म्युले सुद्धा पाहिले आणि भरपूर त्याची प्रॅक्टिस सुद्धा करून घेतली आहे. आता आपण स्टार्ट करत आहे एक्सरसाइज 1.2, ज्यामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शनचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन घ्यायच्या आधी आपल्याला काही बेसिक फॉर्म्युले, काही जॉमेट्रिक मिनिंग ह्या समजले पाहिजे, याशिवाय आपल्याला एक्सरसाइज 1.2 करणार नाही. तसंही विद्यार्थी मित्रो, डिफरन्शिएशनसाठी फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचे फॉर्म्युले चांगले नसतील तर तुम्हाला डिफरन्शिएशन काहीही जमणार नाही. आणि डिफरन्शिएशनच नाही तर यापुढचे सर्व युनिट हे डिपेंड्स आहेत पूर्ण डेरिव्हेटिव्हवरती. म्हणजे डिपेंड करते की तुमचे डेरिव्हेटिव्ह किती स्ट्रॉंग आहे, तुमचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले किती चांगले आहेत. त्यावरती तुम्हाला मॅथ्स पार्ट 2 चे जे काय आपले पुढचे युनिट आहेत ते तुम्हाला येऊ शकतील. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही फॉर्म्युल्यांची चांगल्यात चांगली लिस्ट बनवून घ्या, चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करून घ्या आणि होईल तेवढे जास्तीत जास्त त्या फॉर्म्युल्यांवरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पहा. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. चला तर आज आपण पाहूया जॉमेट्रिक मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. आपला पहिला पॉईंट आहे जॉमेट्रिक मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. याला मी एकदम सिंपल लँग्वेज मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. पहा, सपोज आपल्याकडे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस दिलेला आहे. एक फंक्शन आहे, काय फंक्शन एखादं कन्सिडर करू आपण, y इज इक्वल टू 2x प्लस 3. हे जे फंक्शन आहे याला काय म्हणणार आपण, फंक्शन ऑफ x. ठीक आहे, y इज अ फंक्शन ऑफ x. आता याला मी कर्वच्या फॉर्म मध्ये जर रिप्रेझेंट करतो जॉमेट्रिकली तर अशा प्रकारे आपण याला कन्सिडर करू की y इज इक्वल टू 2x प्लस 3. इथं आपला हा जो कर्व आहे म्हणजे हे फंक्शन आहे, त्याला आपण y इज इक्वल टू 2x प्लस 3 म्हणणार. या फंक्शन वरती एखाद्या पॉइंट मधून जाणारी जर मी टँजंट ड्रॉ करत आहे अशा प्रकारे, ठीक आहे, ही काय असणार, टँजंट असणार, जी की या कर्वला या पॉइंट मध्ये टच करत आहे. तर आपण जर या फंक्शनचा म्हणजे y इज इक्वल टू 2x प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह घेतोय, म्हणजेच काय dy अपॉन dx ऍट पॉइंट, जिथं आपला पॉइंट म्हणजे जिथं टँजंट काय करत आहे, टच करत आहे, त्या पॉइंटवर जर डेरिव्हेटिव्ह घेत आहे म्हणजे ऍट x, इथं जो काय पॉइंट असेल 2 असेल 3 असेल, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y ऍट दॅट पॉइंट इज कॉल्ड द स्लोप ऑफ टँजंट. यालाच काय म्हणणार आपण, स्लोप ऑफ टँजंट. हा सिंपल जॉमेट्रिक मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे एखाद्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय आणि त्या पॉइंटवरती जर त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू चेक करतो तर ती ऍक्च्युली काय असते, स्लोप ऑफ टँजंट राहते. याला आणखीन आपण प्रॉब्लेम मध्ये चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. सध्या आपण याला समजून घ्या. एखादा कर्व असेल, त्या कर्वला एखादी टँजंट टच करून जात असेल, ज्या पॉइंट मधून टँजंट जात आहे त्या पॉइंट वरती जर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करून म्हणजे त्या पॉइंट वरती जर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करतोय तर येणारी व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युली काय असणार, तर स्लोप ऑफ टँजंट असणार. अशा प्रकारे. ठीक आहे, पुढे पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. ऍक्च्युली एक्सरसाइज 1.2 पूर्ण डिपेंड आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन वरती. काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, इफ y इज इक्वल टू f of x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन देन dx अपॉन dy, काय म्हणते आता, dx अपॉन dy म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y इक्वल टू 1 अपॉन dy अपॉन dx. इथं कंडिशन पहा, डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0, dy अपॉन dx 0 नसला पाहिजे. ऍक्च्युली हे जे स्टेटमेंट आहे हा एक थेरम आहे जो की बोर्ड एक्झाम साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मॅक्झिमम टाइम बोर्ड एक्झामला हा क्वेश्चन थेरम विचारला गेलेला आहे आणि आपण हा थेरम घेणार आहे एक वेगळा व्हिडिओ ज्यामध्ये आपण सर्व प्रॉपर्टी आणि थेरम घेणार आहे. सध्या आपल्याला पाहायचं आहे याचं स्टेटमेंट ज्यावरती आपली एक्सरसाइज 1.2 कम्प्लिटली डिपेंड आहे. काय आहे स्टेटमेंट, जर y इज अ फंक्शन ऑफ x असं असेल तर dx अपॉन dy ची व्हॅल्यू काय असणार, तर 1 अपॉन dy अपॉन dx. म्हणजे एखादा फंक्शन जर दिलेला असेल y इज इक्वल टू 2x प्लस 3 तर आपल्याला काय करावं लागेल, जर आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तो किती येणार, dy अपॉन dx इज इक्वल टू किती येणार, सिंपल 2 येणार. इथे आन्सर काय येणार, dy अपॉन dx इज इक्वल टू 2. आता हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह. आणि जर आपल्याला dx अपॉन dy विचारलेला आहे, dx अपॉन dy, तर आपण सिंपल काय करणार, 1 अपॉन dy अपॉन dx लिहिणार आणि सिंपली व्हॅल्यू पुट करणार कोणाची, dy अपॉन dx ची. किती आलेली आहे, 1 अपॉन 2. आता ही जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला ही कोणाची मिळाली, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y. मग आता हे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y काय आहे याला सुद्धा तुम्हाला समजून सांगतो. आता हा जो फंक्शन आहे y इज इक्वल टू 2x प्लस 3, याला जर मला आता दिलेलं फंक्शन हे काय आहे, x च्या फॉर्म मध्ये आहे. हे फंक्शन y आहे विथ म्हणजे इन अ फॉर्म ऑफ x असं म्हणता येईल.
आता याला आपण काय करू, फंक्शन ऑफ एक्स इन द फॉर्म ऑफ वाय करू. म्हणजेच काय, तर हा 3 इकडे घेऊन या, काय येणार y मायनस 3 इज इक्वल टू 2x राहिलंय. 2 सुद्धा इकडे घेऊन या, y मायनस 3 अपॉन 2 इज इक्वल टू इथे किती राहिलंय x. आता काय झालं, हे काय आहे, x इज अ फंक्शन ऑफ y. आता याला म्हणता येईल x इज अ फंक्शन ऑफ y. इथं काय होतं, y इज अ फंक्शन ऑफ x. जेव्हा y इज अ फंक्शन ऑफ x होतं तेव्हा आपण y ला डिफरन्शिएट करायचो x ने. आता आपण काय केलं, x इज अ फंक्शन ऑफ y, याला डिफरन्शिएट करणार y ने, dx अपॉन dy. याला जर डिफरन्शिएट केलं तर काय येणार, पहिले तर याला तुम्ही सेपरेट करू शकता, y अपॉन 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू y तो होणार 1 आणि इथं व्हॅल्यू येणार 1 अपॉन 2. नंतर मायनस 3/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार, म्हणजे फायनली dx अपॉन dy ची व्हॅल्यू किती येत आहे, 1 अपॉन 2. आणि इथं आपण डायरेक्टली बाय युजिंग थेरम dx अपॉन dy काय घेतलं होतं, 1 अपॉन dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन 2. dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन 2. इथं सुद्धा आपल्याला dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन 2 व्हॅल्यू मिळाली. एक्झाम्पलच्या थ्रू आणखी याला चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घेता येईल. सध्या फक्त एवढं समजून घ्या की dx अपॉन dy इज इक्वल टू आपण 1 अपॉन dy अपॉन dx लिहू शकतो. आणि dx अपॉन dy साठी जर आपल्याला dx अपॉन dy फाइंड करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, जर आपल्याला फंक्शन इन द फॉर्म ऑफ x दिलेला आहे तर त्याला कन्वर्ट करावं लागेल फंक्शन इन द फॉर्म ऑफ y, किंवा फंक्शन इन द जर अशा प्रकारे दिलेलं असेल y इज इक्वल टू 2x प्लस 3, हे कशामध्ये आहे, x च्या फॉर्म मध्ये आहे. आणि आता आपण कन्वर्ट कशा केलं मध्ये, y च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. अशा प्रकारे आपल्याला एक्सरसाइज कम्प्लिटली 1.2 मध्ये करायचं आहे. तर आपण ते एक्झाम्पलच्या थ्रू चांगल्या प्रकारे समजून घेऊ. टेक दी स्क्रीनशॉट. एक्सरसाइज 1.2 मध्ये आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट जर काय असेल तर काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनसाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक्सची इन्व्हर्स फंक्शन जे आहेत, म्हणजे साइन इन्व्हर्स असेल, कॉस इन्व्हर्स असेल, टॅन इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स, यांचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित असले पाहिजे. म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युले कुठले असतील तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स, कॉस इन्व्हर्स एक्स, जे काय आपले इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्स फंक्शन आहेत त्या सर्वांचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित असले पाहिजे. तेच आपण एकदम सिंपलपणे समजून घेण्याचा प्रयत्न करू. सपोज आपल्याकडे फंक्शन आहे साइन इन्व्हर्स एक्स, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. एकदम सिंपल, लक्षात ठेवा, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं फक्त कंडिशन एक लक्षात ठेवायची आहे, हा जो आपला x आहे आपण याला मॉड ऑफ x कन्सिडर करू. हा जो मॉड ऑफ x आहे हा काय असला पाहिजे, लेस दॅन 1 असला पाहिजे. कारण मॉड ऑफ x जर ग्रेटर दॅन 1 असेल तर काय होणार, 1 मायनस म्हणजे हे अंडर रूट मध्ये निगेटिव्ह येणार, आणि अंडर रूट मध्ये निगेटिव्ह येणार म्हणजे आपला रिअल नंबर नाही राहणार, इमॅजिनरी मध्ये कन्वर्ट होणार आणि मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता नाही येणार. त्यामुळे आपण लक्षात काय ठेवायचं की 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर फॉर्म्युला आहे, बट कंडिशन लक्षात ठेवायची, मॉड ऑफ एक्स इज लेस दॅन 1 असला पाहिजे. कॉस इन्व्हर्स एक्स साठी सेम हाच फॉर्म्युला आहे. काय सांगितलं आपण, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, सेम जो साइन इन्व्हर्स साठी आहे तोच, पण चेंज काय आहे, सिंपल चेंज आहे. सी पासून जे आपले स्टार्ट होतात, जे मी तुम्हाला आधी ट्रिक सांगितली आहे त्याच्यामध्ये काय येतो, निगेटिव्ह साइन येतो, त्यामुळे इथं काय येणार, मायनस येणार. काय येणार, मायनस. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स काय असणार, मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इन्व्हर्स एक्स काय असणार, तर सिंपल 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथं x इज एनी रिअल नंबर, x बिलॉंग टू r. इथं सुद्धा कंडिशन लक्षात ठेवा, मॉड ऑफ x इज लेस दॅन 1 असला पाहिजे. इथं x इज बिलॉंग टू r करणार आपण. कॉट इन्व्हर्स x जसा टॅन इन्व्हर्स, नेबर कोण, कॉट इन्व्हर्स, सेम असाच राहणार. काय असणार, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग चेंज काय असणार, सेम जसं आधी सांगितलं, इथं फक्त मायनस येणार. त्यानंतर सेक इन्व्हर्स एक्स साठी, सेक इन्व्हर्स पाहता जसा आपण इथं घेतलाय सेम असाच फॉर्म्युला घ्यायचा आहे, फक्त चेंज करायचं. इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे ना, इथं अंडर रूट मध्ये काय घेणार आपण, एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि एक एक्स स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्यायचा. काय झाला डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इन्व्हर्स एक्स, 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. इथं लक्षात ठेवा, आता एक्स काय असला पाहिजे, इथं मात्र एक्स ग्रेटर दॅन 1 असला पाहिजे. एक्स इज ग्रेटर दॅन 1. एक्स जर लेस दॅन 1 झाला तर मग इथं निगेटिव्ह येणार. ठीक आहे, त्यामुळे एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1 असला पाहिजे दोन्ही कंडिशनसाठी, एक्स इज ग्रेटर दॅन 1. आणि इथं सुद्धा कोसेक इन्व्हर्स साठी फॉर्म्युला हाच राहणार, जस्ट आपण मायनस साइन घेणार, मायनस एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. यासाठी सुद्धा कंडिशन काय असणार, एक्स ग्रेटर दॅन 1. 6 फॉर्म्युले आहेत, बट तुम्ही 3 जरी केले तरी तुम्हाला हे ऑटोमॅटिकली बाकीचे 3 होतात. साइन इन्व्हर्स जर लक्षात ठेवला तर ऑटोमॅटिकली कॉस इन्व्हर्स होऊन जाणार.
टॅन इनवर्स जर लक्षात ठेवला तर कॉट इनवर्स तुम्ही फाइंड करू शकता. सेक इनवर्स जर लक्षात ठेवला तर फक्त साइन चेंज होणार, मायनस चेंज होणार आणि कोसेक इनवर्स साठी तोच फॉर्म्युला आपण घेऊ शकतो जो की सेक इनवर्स साठी असणार. या फॉर्म्युलेची चांगली प्रॅक्टिस करा. फॉर्म्युले जेवढे चांगले असतील तेवढं तुम्हाला सोयीस्कर होईल, तेवढं तुम्हाला प्रॉब्लेम सोपे वाटतील. एक वेळेस पुन्हा पहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स काय असतो? 1/√1 - x². डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स काय असणार? -1/√1 - x². टॅन इनवर्स साठी काय असणार? 1/1 + x². कॉड इनवर्स साठी सेम, मायनस साइन चेंज कर म्हणजे प्लस च्या ऐवजी मायनस घेणार, बाकी ॲज इट इज ठेवणार. सेक इनवर्स एक्स चा फॉर्म्युला असणार 1/x√x² - 1. हाच फॉर्म्युला जस्ट आपण साइन चेंज करणार कुणासाठी? कोसेक इनवर्स साठी. आणखी आपल्याला पुढचे जे फॉर्म्युले पाहायचे हे सर्व आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये पाहिलेले आहे. ट्रिग्नोमेट्रिकचे ज्या प्रॉपर्टीज आहेत जे आपण फॉर्म्युले पाहिले होते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये, मी तुम्हाला नेहमी सांगायचो की ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेस तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये जशीच्या तशी यूज करायचे आहे. आणि डेरिव्हेटिव्ह नाही तर पूर्ण सेकंड पेपर मध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे आपण शिकलोय ते सर्व फॉर्म्युले पाहायचे आहे. त्या फॉर्म्युलेचा व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. शॉर्टकट मध्ये पुन्हा इकडेच आपण त्यांची रिव्हिजन घेऊ. तर आता पाहूया इनवर्स फंक्शनचे, ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स फंक्शनचे फॉर्म्युले. आपण सध्या जे 6 फॉर्म्युले पाहिले, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स, यावरून आपण आणखीन 6 फॉर्म्युले बनवू शकतो. जसे की आपण एक्सरसाइज 1.1 साठी सुद्धा घेतले होते. आपण पाहिलं होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स साठी जो फॉर्म्युला असेल तसाच फॉर्म्युला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स साठी यूज करायचो. सेम इथं सुद्धा आपण तसं करू शकतो. म्हणजेच काय करणार आपण, सपोज एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, बाकी सर्व फॉर्म्युले तुम्हाला होमवर्क साठी आहे. लाईव्ह चॅटच्या सेक्शन माध्यमातून तुम्ही आता सुद्धा ते सांगू शकता. सपोज आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स चा फॉर्म्युला गिवन आहे. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स? इज 1/√1 - x². हा आपला फॉर्म्युला आहे. आता जर मला ddx ऑफ साइन इनवर्स एफ ऑफ एक्स विचारलं असेल, ddx ऑफ साइन इनवर्स एफ ऑफ एक्स विचारला असेल तर फॉर्म्युला काय होणार? फॉर्म्युला हाच राहणार. काय होणार? 1/√1 - x रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स. जस्ट एवढा आपल्याला चेंज करायचा आहे. काय करणार आपण? जो फॉर्म्युला आहे तोच ठेवणार, एक्स रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स करणार आणि एफ ऑफ एक्स आल्यामुळे एक्स रिप्लेस बाय फंक्शन झाल्यामुळे आपण त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेत असतो. अशा प्रकारे तुम्ही 6 फॉर्म्युले सुद्धा बनवू शकता. कुठला फॉर्म्युला बनवणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स घेणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स. सेम जसे आधीचे फॉर्म्युले आहेत तसेच फॉर्म्युले राहतील, फक्त आपल्याला इंटू एफ डॅश ऑफ एक्स घ्यायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढचे 5 फॉर्म्युले तुम्हाला बनवायचे आहेत. एवढं आपल्याला जमलंच पाहिजे. याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आपण इथं पाहणार आहे जे की ऑलरेडी आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये पाहिलेले आहे. काय आहे प्रॉपर्टी? साइन इनवर्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू काय राहणार? एक्स. काय म्हणणं आहे? साइन इनवर्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू काय होणार? सिंपल, हा साइन इनवर्स आणि हा साइन कॅन्सल होणार, एक्स राहणार. अशासाठी आपण 6 फॉर्म्युले आणखीन घेऊ शकतो. कुठला घेऊ शकतो आपण? सेम असंच, जर कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स दिलेला असेल तर हा कॉस इनवर्स आणि हा कॉस कॅन्सल होणार, सिंपल कोण राहणार? एक्स. बाकी आपल्या टॅन इनवर्स साठी सुद्धा सेम असंच होणार. टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू सुद्धा काय मिळणार? एक्सच मिळणार. कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स साठी सुद्धा हाच फॉर्म्युला. सेक इनवर्स ऑफ सेक एक्स इज इक्वल टू सुद्धा एक्सच राहणार. आणि फायनली कोसेक इनवर्स ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू सुद्धा काय मिळणार? एक्स. तर मी फक्त इथं एक फॉर्म्युला दिलाय, बाकी 6 फॉर्म्युले तुम्ही स्वतः बनवू शकता. काही त्यामध्ये असं वेगळं नाही आणि ह्या फॉर्म्युलांचा आपल्याला यूज करायचा आहे. लक्षात ठेवा, फक्त साइन इनवर्स ऑफ साइन असेल तर तो एक्स आहे तोच बाकी राहणार, साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होणार. या उलट तुम्ही असं सुद्धा जर दिलेलं असेल, साइन ऑफ साइन इनवर्स एक्स जरी दिलेला असेल तरी सुद्धा आन्सर फक्त एक्सच मिळतो. यासाठी पुन्हा वेगळे 6 फॉर्म्युले, असे 12 फॉर्म्युले तुम्ही स्वतः बनवू शकता. कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. तुम्हाला एका फॉर्म्युल्यामधून हा पूर्ण कन्सेप्ट समजला असेल. बाकी तुम्ही सर्व प्रॅक्टिससाठी एक वेळेस फॉर्म्युले लिहून घ्या म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट फॉर्म्युला पहा काय दिलेला आहे. साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स. आता इथपर्यंत ठीक आहे की साइन इनवर्स ऑफ साइन एक्स असलं तर आम्हाला कॅन्सल करता येते सर, आम्ही फॉर्म्युले बनवणार. बट आता तर साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स दिलेला आहे, म्हणजे साइन इनवर्स सोबत साइनचा नेबर दिलेला आहे, कॉस दिलेला आहे. कसं करणार? यासाठी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो. एक फॉर्म्युला जर तुम्हाला एक्सप्लेन केला मी तर बाकी फॉर्म्युले तुम्ही स्वतः बनवू शकता. काय म्हटलेलं आहे? साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स. आता कॉस आला म्हणूनच आपल्याला प्रॉब्लेम आहे ना. जर साइन असता तर प्रॉब्लेम असता का? अर्थातच नाही.
मग या कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करू ना. कशाच्या थ्रू? जे आपण 48 फॉर्म्युले पाहिले, जे मी तुम्हाला 5 मिनिटाची ट्रिक सांगितली होती, एकदम 5 मिनिटामध्ये 48 फॉर्म्युले कसे लर्न करणार ती ट्रिक्स यूज करणार आपण. काय आहे? साइन इनवर्स ऑफ कॉस न घेता काय घेणार आपण? साइन π/2 मायनस एक्स. कारण साइन π/2 मायनस थिटा, साइन 90 मायनस थिटा काय असतो? कॉस थिटा. म्हणजे कॉस एक्स ला काय लिहायचं? साइन π/2 मायनस एक्स. सेम आता पहिलीच प्रॉपर्टी झाली, साइन इनवर्स ऑफ साइन कॅन्सल होणार. काय राहिलाय? π/2 मायनस एक्स. म्हणजे साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स साठी काय बनणार फॉर्म्युला? π/2 मायनस एक्स. आता बाकी फॉर्म्युले तुम्ही सांगा. जर आपल्याला दिलेलं असेल टॅन इनवर्स ऑफ कॉट एक्स, काय ना फॉर्म्युला? टॅन इनवर्स ऑफ कॉट एक्स जर दिलेला आहे, ऑब्विसली सेम काय राहणार? π/2 मायनस एक्स. सिमिलरली आणखी एक फॉर्म्युला कुठला असणार आपला? सेक इनवर्स ऑफ कोसेक एक्स, तो सुद्धा काय येणार? π/2 मायनस एक्स. सिंपल लक्षात ठेवा, एक फॉर्म्युला लक्षात राहिला, बाकी सर्व तुम्ही बनवू शकता. काय लक्षात ठेवायचं आहे? साइन इनवर्स आणि त्याचा जर नेबर आहे कोणाचा? साइनचा, तर आपण त्याला काय लिहिणार? π/2 मायनस एक्स. सेम जी पहिली प्रॉपर्टी यूज केली त्याच प्रॉपर्टीची हेल्प इथं घेतलेली आहे. असे तुम्ही 3 आणि 3 6 फॉर्म्युले यासाठी सुद्धा बनवू शकता. एक फॉर्म्युला देतो इथून लिहून, साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स ला आपण लिहिणार π/2 मायनस एक्स. नेक्स्ट चला, आता आपल्याला काय दिलेलं आहे? सिंपल फक्त साइन इनवर्स एक्स असेल तर याला आपण जर आवश्यकता पडली तर कोसेक इनवर्स ऑफ 1/x या फॉर्म मध्ये लिहू शकतो. साइनची फॅमिली कोसेक आणि आपण साइन इनवर्स एक्स ला कोसेक इनवर्स 1/x घेऊ शकतो. सेम 6 फॉर्म्युले असेच राहतील. जसे की एक आणखी दाखवतो तुम्हाला, कॉस इनवर्स ऑफ एक्स दिलेला आहे. कोण आहे कॉसची फॅमिली? सेक आहे, त्यामुळे आपण लिहिणार सेक इनवर्स ऑफ 1/x. बाकी तुम्ही 4 फॉर्म्युले स्वतः बनवू शकता. आता ऑलरेडी ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये आपण हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. आता इथं पहा काय दिलेलं आहे? साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स, नेबरची ऍडिशन. जशी आपण 9 10 मध्ये एक प्रॉपर्टी पाहिली होती, काय असते? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. अशा प्रकारची सेम ही प्रॉपर्टी आहे. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू 90, किंवा त्याला आपण म्हणणार π/2. अशा आणखी 2 प्रॉपर्टी आहेत. जसे हे दोघं नेबर आहेत, असेच आपल्याकडे टॅन आणि कॉट हे सुद्धा नेबर आहे. म्हणजे टॅन इनवर्स एक्स आणि कॉट इनवर्स एक्स यांच्यासाठी सुद्धा काय येणार? जर आपण टॅन इनवर्स एक्स आणि कॉट इनवर्स ची ऍडिशन घेत आहे तर आन्सर π/2 मिळणार. मोस्ट युजफुल फॉर्म्युले आहेत, पक्के लक्षात ठेवा. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. आणखी एक फॉर्म्युला राहतो, सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू ऑल्सो π/2. हे 3 फॉर्म्युले आपल्याला मॅक्झिमम टाइम यूज करायचे. मोस्ट इम्पॉर्टंट ही प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय हा सुद्धा फॉर्म्युला आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये पाहिला, याचा यूज सुद्धा केला. काय दिलेला आहे? टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. आता टॅन इनवर्स सेम आहे, एक्स वाय डिफरंट आहे, यांची ऍडिशन घ्यायची. काय करणार? टॅन इनवर्स जो कॉमन आहे त्याला आधी लिहून घेणार आणि इथं लिहिणार एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. अशा प्रकारे हा इथं कंडिशन लक्षात ठेवायची. एक्स वाय म्हणजे एक्स आणि इंटू वाय जर करत आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन हे लेस दॅन 1 असलं पाहिजे. म्हणजेच काय? एक्स इंटू वाय लेस दॅन 1 असावा. आणि जर ग्रेटर दॅन 1 असेल त्यासाठी सुद्धा फॉर्म्युला दिलेला आहे आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये. सिंपल याच्या आधी काय करणार आपण? पाय ऍड करणार. ठीक आहे. यावरूनच एक आणखी फॉर्म्युला बनतो मायनस साठी. म्हणजेच काय? जर आपल्याला दिलेला आहे की टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय, हाच फॉर्म्युला अप्लाय करणार. प्लसच्या ऐवजी मायनस आहे, इथं प्लसच्या ऐवजी आपण मायनस घेणार. म्हणजे टॅन इनवर्स एक्स प्लस वाय होते, एक्स मायनस वाय करणार. खाली काय होतं? 1 प्लस, कारण इथं मायनस होते तर इथं प्लस होणार. 1 प्लस एक्स वाय. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वायचा जर फॉर्म्युला आला तर आपल्याला टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वायचा सुद्धा फॉर्म्युला ऑटोमॅटिकली येऊन जाणार. अशा प्रकारे हे जे आपण इथं फॉर्म्युले पाहिले हे खूप सारे फॉर्म्युले होतात. इथून 6 आणि 6 12 फॉर्म्युले होतील. इथं 18, हे 6 24 आणि ही 3 27 आणि हे 3 जे मी तुम्हाला 3 सांगितले 30 फॉर्म्युले मी एकदम तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुमच्या लक्षात आले असेल तर हे 30ही फॉर्म्युले तुम्हाला करण्याचीही गरज नाही, आताच्या आताच तुमच्या पाठ झाले असतील. ठीक आहे. सिंपल याच्या ट्रिक्स आहेत, लक्षात ठेवा. यांचे रिलेशन जर आपण लक्षात ठेवले, मी जे ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये ज्या ट्रिक्स सांगितल्या शॉर्ट ट्रिक्स त्या जर लक्षात ठेवल्या
तर हे फॉर्म्युले अगदी तुम्हाला सोपे वाटतील. ठीक आहे, नसतील केले तर इकडेच पुन्हा करून घ्यायचा, स्क्रीनशॉट घ्या, चांगल्या प्रकारे यांची प्रॅक्टिस करा. टेक दी स्क्रीनशॉट. आता विद्यार्थी मित्रो, आता आपण स्टार्ट करत आहे एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन x इज इक्वल टू एफ इनव्हर्स y इन द फॉलोइंग. फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल टू अंडर रूट एक्स आणि काय विचारलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे y चा. आता आपल्या सर्वांना माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y म्हणजे काय विचारलेलं आहे, dy अपॉन dx आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स काय असतो, 1/2 अंडर रूट ऑफ एक्स. मग तर आलाय आन्सर. बट थांबा, असं नाही करायचं आहे. काय म्हटलेलं आहे पुढे, युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शनचा यूज करून आपल्याला dy अपॉन dx फाइंड करायचा आहे. म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शनचा फॉर्म्युला काय होता आपला, dx अपॉन dy इज इक्वल टू 1/dy अपॉन dx, किंवा याला आपण काय म्हणू शकतो, dy अपॉन dx इज इक्वल टू 1/dx अपॉन dy. म्हणजेच आता आपल्याला dy अपॉन dx फाइंड जर करायचा असेल तर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, 1/dx अपॉन dy. म्हणजे यासाठी आपल्याला dx अपॉन dy ची आधी व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. म्हणजेच कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, x चा. x कोण आहे, इनव्हर्स फंक्शन आहे, कोणाचे, y चे. म्हणजेच काय, y चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आधी त्याचा इनव्हर्स घ्यावा लागेल आणि इनव्हर्स घेतल्यानंतर इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि नंतर हा आपल्याला फॉर्म्युला करावा लागेल. म्हणजे असं न खाता आपल्याला असं खायचं आहे, बट त्यांनी जसं सांगितलं तसं आपल्याला करायचं आहे. त्यामुळे जो क्वेश्चन आहे त्याच मेथडने आपल्याला जायचं आहे. तर आपण काय करणार आता इथं, सुरुवातीला काय येणार, पहिली लाईन आपण लिहिणार, वी हॅव टू फाइंड the inverse function y is equal to f of x. म्हणजे याचा अर्थ काय होणार, दॅट इज x इन टर्म ऑफ y, x इन टर्म ऑफ y. जसं मी तुम्हाला सुरुवातीला बेसिक मध्ये सांगितलं की इनव्हर्स कसा घेत असतो. सध्या y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x दिलेला आहे, इनव्हर्स घ्यायचं म्हणजेच काय करायचं, x मध्ये म्हणजे x इन द टर्म ऑफ y घ्यायचा, सिंपल. म्हणजेच काय करणार आपण आता पहा, इथं एक्झाम्पलच्या थ्रू आणखी चांगलं समजेल. फ्रॉम इक्वेशन 1, याला आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 काय लिहिणार आपण, आता इथं y इज इक्वल टू एक्स अंडर रूट ऑफ एक्स दिलेला आहे. ठीक आहे, आपल्याला x इज इक्वल टू y घ्यायचं आहे, x इक्वल टू y. तर आता काय करणार आपण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. जर स्क्वेअरिंग केला तर इथे येणार y स्क्वेअर इज इक्वल टू x. म्हणजे इनव्हर्स फंक्शन काय मिळालं, x इज इक्वल टू y स्क्वेअर. ठीक आहे, आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार, म्हणजेच काय, याला डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट. आता फंक्शन कोणचं आहे, x. इथं याला व्यवस्थित करतोय, हा इथं लिहितो मी x इज इक्वल टू y स्क्वेअर. स्क्वेअर केल्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, पाहता जर फंक्शन y असेल x स्क्वेअर प्लस 2x अशा प्रकारे, तर आपण याला डिफरन्शिएट कशाने करतो, x ने, म्हणजे लिहितो dy अपॉन dx. आता आपल्याला फंक्शन काय दिलेलं आहे, x इज इक्वल टू y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजे याला म्हणतो आपण y इज अ फंक्शन ऑफ x. आता हे काय झालं, x इज अ फंक्शन ऑफ y, याला काय म्हणणार, x इज अ फंक्शन ऑफ y. त्याच्यामुळे डिफरन्शिएट करताना कशाने करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करणार. म्हणजे इथं काय ना, dx अपॉन dy इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू y, काय ना, dy y स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर किती असणार, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर म्हणजे आपल्याला मिळत आहे dx अपॉन dy ची व्हॅल्यू, ती येत आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर इज 2y. कुठला फॉर्म्युला यूज केला, सिंपल, डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू द पॉवर n चा nx टू द पॉवर n मायनस 1. ठीक आहे, तर आता आपल्याला ही व्हॅल्यू कोणाची मिळाली, dx अपॉन dy ची. आपल्याला विचारलेलं कोण आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y, म्हणजे dy अपॉन dx विचारलेलं आहे. मग आता इथं काय लिहिणार, नाव बाय कुठला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. काय सांगतो डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, फॉर्म्युलाच लिहिणार आपण सरळ, dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. म्हणजेच काय येणार, 1 अपॉन dx अपॉन dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 2y. म्हणजे फायनली आपल्याला dy अपॉन dx काय मिळालं, 1 अपॉन 2y. बट आपल्याला आन्सर कशामध्ये पाहिजे,
एक्सच्या फॉर्म मध्ये पाहिजे. मग या वायची व्हॅल्यू काय आहे, वायची व्हॅल्यू हे इथं इक्वेशन नंबर मध्ये अंडर रूट एक्स, म्हणजे इथं काय लिहिणार आपण 1/2 अंडर रूट ऑफ एक्स, म्हणजे dy अपॉन dx किती मिळालंय 1/2 अंडर रूट एक्स, जे की आपण एका स्टेप मध्ये सुद्धा करू शकलो असतो, डायरेक्टली लिहू शकलो असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज अ 1/2 अंडर रूट एक्स, कारण आपल्याकडे फॉर्म्युलाच आहे. बट त्यांनी विचारलेलं काय आहे, युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. त्यामुळे आपल्याला काय करायचं असते, आपलं जे फंक्शन आहे ते एक्स असेल त्याला वायच्या टर्म मध्ये घ्यावं लागेल, म्हणजे याचा इन्व्हर्स घ्यावा लागेल, कोणाचा, वायचा. म्हणजे एक्स इज इक्वल टू काहीतरी कन्व्हर्ट करावं लागेल, नंतर त्या एक्सला डिफरन्शिएट करायचं आहे वायने, नंतर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शनचा, dy अपॉन dx इज इक्वल टू 1/dx अपॉन dy. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आणखी काही एक्झाम्पल घेऊ, चांगली प्रॅक्टिस करू, म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. टेक दिस स्क्रीनशॉट. पहा आता सेकंड नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 मायनस अंडर रूट एक्स. आपल्याला विचारलेलं काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ y बट युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. त्यासाठी आपल्याला याचा इन्व्हर्स घ्यावा लागेल, म्हणजे आपण काय लिहिणार इथं, वी हॅव टू फाइंड इनव्हर्स फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. याचाच अर्थ काय, दॅट इज x इन टर्म ऑफ y. आपण x ला काय घेणार, y च्या टर्म मध्ये घेणार, दॅट इज x इन टर्म ऑफ y. ठीक आहे, अशा प्रकारे काय करावं लागेल इथं. आता पहा, इथं पहा, मला x इज इक्वल टू घ्यायचंय, म्हणजे मला याला पहिले तर स्क्वेअर रूट मधून बाहेर घ्यावं लागेल. कम्प्लिटली आपल्याला x ची व्हॅल्यू घ्यायची असते, त्यासाठी आपण काय करणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करणार. पहिले तर इथं लिहून घेणार आपण y इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 2 मायनस अंडर रूट ऑफ एक्स गिवन आहे. स्क्वेअरिंग करणार म्हणजे इथे येणार y स्क्वेअर, स्क्वेअरिंग केलं तर हे स्क्वेअर रूट निघून जाणार, तर हे येणार 2 मायनस अंडर रूट एक्स. बट आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे, त्यासाठी हा मायनस अंडर रूट एक्स इकडे घेऊन या, म्हणजे इकडे आला तर प्लस होणार, आणि इकडे काय राहणार 2 मायनस वाय स्क्वेअर. आता हा अंडर रूट एक्स आहे, आपल्याला एक्स पाहिजे, यासाठी आपण काय करणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअर केला तर इथं स्क्वेअर रूट निघून जाणार, आणि इथं 2 मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मिळणार. आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपण काय करणार, आता याला डिफरन्शिएट करणार, कशाने, विथ रिस्पेक्ट टू वाय. काय आहे, आता इथं येणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. काय करणार, डिफरन्शिएट केलं तर dx अपॉन dy इज इक्वल टू, कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेत आहे, dd, हा विथ रिस्पेक्ट टू y घेत आहे. आपल्याला ddx ची सवय झालेली असते, dd y, कोणासाठी डेरिव्हेटिव्ह पाहत आहे आपण, 2 मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर साठी. ठीक आहे, इथं कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन चा. काय होणार मग हे, एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन साठी 2 इकडे येणार, 2 मायनस वाय स्क्वेअर, पॉवर 1 ने कमी होणार, 2 मायनस 1 म्हणजे 1, नाही लिहिलं तरी चालेल, बट इंटू ddx इथं dy. हा, कोणाचा डेरिव्हेटिव्ह, 2 मायनस वाय स्क्वेअरचा. हे लक्षात ठेवा, ddx ची सवय झालेली असते, बट आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y घेताय तर dy येणार. आता आपण यांना डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा, हे होणार 2 इंटू 2 मायनस वाय स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 काय होणार 0, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस, इथं तर मायनस साइन येणार, आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इज -2y. अशा प्रकारे. ठीक आहे, आता यालाच काय लिहू शकतो आपण, हे मायनस साइन बाहेर घ्या, 2 2 जा 4 होणार, म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये याला कोणाला, dx अपॉन dy ला काय घेणार आपण, dx अपॉन dy इक्वल टू काय येत आहे पहा, -4. ठीक आहे, आता काय लिहिणार आपण, हा y लिहून घेणार, -4y. त्याच्यानंतर कोण आहे, 2 मायनस वाय स्क्वेअर, इथे लिहून घेणार आपण 2 मायनस वाय स्क्वेअर. अशा प्रकारे. ठीक आहे, ओके. आता पहा, आपण काय करणार, y ला रिप्लेस करायचं आहे. y म्हणजेच काय, अंडर रूट ऑफ 2 मायनस अंडर रूट एक्स. रिटर्न करावा व्हॅल्यू, कोणाची व्हॅल्यू फाइंड करत आहे, dx अपॉन dy फाइंड करत आहे, -4. y ची व्हॅल्यू काय असणार, अंडर रूट ऑफ 2 मायनस अंडर रूट एक्स, 2 मायनस अंडर रूट ऑफ एक्स. पुढे काय दिलेलं आहे आणखी, ब्रॅकेट घ्या इथं, स्क्वेअर ब्रॅकेट, 2 मायनस वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू ही इथं पहा, ही दिलेली आहे वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू, 2 मायनस अंडर रूट एक्स, म्हणजे इथं काय ना ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागेल, 2 मायनस अंडर रूट एक्स. अशा प्रकारे. ओके, आता काही राहिलंय का, कम्प्लिटली व्हॅल्यू आपण पुट केल्या. आता पहा, याला सिम्प्लिफाय करणार, काय होणार,
हे पहा ब्रॅकेट जर ओपन झाले तर हे 2 - 2 कॅन्सल होणार आणि हे मायनस मायनस प्लस √x होणार. तर तो √x मी आधी घेतोय. हे -4 √x इथं काय राहते मग ही टर्म कम्प्लिटली लिहून झाली. 2 2 तर कॅन्सल झाला आणि हे मायनस मायनस प्लस झाले त्यामुळे हे √x इथं प्लस येतील. आता राहिलंय फक्त √2 - √x. आता हे व्हॅल्यू कोणाची आहे dx/dy ची. आपल्याला विचारलेलं कोण आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y म्हणजे आपल्याला कोण पाहिजे नाव dy/dx. काय लिहिणार dy/dx इक्वल टू 1/dx/dy. तर व्हॅल्यू काय येत आहे 1 ही आपली व्हॅल्यू -4 √x √2 -√x. हे असणार आपलं फायनल आन्सर dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन. अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करत आहे. y चाच डेरिव्हेटिव्ह घेत आहे बट इनव्हर्स कन्वर्ट करून त्यानंतर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करून बाय युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. टेक दिस स्क्रीनशॉट. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ x - 2. ठीक आहे. आपल्याला विचारलेलं आहे dy/dx बट युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. मग काय करणार आपण सुरुवातीला काय घ्यावं लागेल आपल्याला वी हॅव टू फाइंड इनव्हर्स फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x. याचाच अर्थ काय होणार दॅट इज x इन टर्म ऑफ y. म्हणजे आपल्याला x ला कन्वर्ट करावं लागेल y च्या टर्म मध्ये. म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल इथं क्यूब रूट आहे. आता त्याला आपल्याला जर x ला सेपरेट करायचं आहे तर आपल्याला क्यूब घ्यावा लागेल. क्यूब घेतला म्हणजे इथं होणार y³ इज इक्वल टू क्यूब रूट निघून जाणार आणि इथं राहणार x - 2. -2 इकडे घेऊन या म्हणजेच काय होणार मी डायरेक्टली लिहित आहे x इज इक्वल टू y³ मायनस इकडे आले तर प्लस म्हणजे हे झालंय y³ + 2. ठीक आहे. LHS ला मी आधी घेतलंय RHS ला LHS मध्ये लिहिलंय आणि LHS ला RHS मध्ये घेत आहे. आता आपल्याला याला डिफरन्शिएट करता येईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कशाने करावं लागेल y ने. म्हणजे इथे येणार dx/dy इज इक्वल टू आता इथं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला डेरिव्हेटिव्ह ऑफ y³ विथ रिस्पेक्ट टू y आणि इकडे घ्यावं लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ 2. ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू y. तर काय आन्सर येणार इथं x⁴ चा फॉर्म्युला यूज करा म्हणजे हे होणार 3y² आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट मिळणार 0. फायनली आपल्याला dx/dy काय मिळाला dx/dy इज इक्वल टू 3y². आता आपण y ची व्हॅल्यू रिटर्न करा म्हणजे इथं लिहिणार आपण dx/dy इज इक्वल टू 3 × y². ला काय लिहू शकतो आपण y² दिलेला आहे बरोबर. y ची व्हॅल्यू ठेवा. y ची व्हॅल्यू काय आहे क्यूब रूट ऑफ इथं लिहा क्यूब रूट ऑफ कोण दिलेला आहे x - 2 आणि x - 2 तर याचा स्क्वेअर येणार. कोणाचा स्क्वेअर y चा स्क्वेअर. y म्हणजे हे कम्प्लीटली या क्यूब रूट ऑफ चा स्क्वेअर अशा प्रकारे येणार. ठीक आहे. आता पुढे काय आहे ठीक आहे इथपर्यंत सफिशियंट आहे. आपल्याला ऍक्च्युली इनव्हर्स विचारलेला आहे सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ y विचारलेला आहे. आपण इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करावं लागेल किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शनचा यूज करावा लागेल. त्याआधी मी तुम्हाला याला सिंपल कसं करता येईल ते पहा. 3 × हे पहा क्यूब रूट म्हणजे 1/3 जसं की हे पहा √x ला काय लिहितो आपण x⁴ 1/2. क्यूब रूट ऑफ x ला काय लिहितो आपण x⁴ 1/3. सेम आपण याला आता क्यूब रूट मध्ये आहे ना म्हणजे याला पॉवर 1/3 लिहितो परंतु याचा स्क्वेअर आहे म्हणजे पॉवर काय होणार आहे x - 2 ची पॉवर स्क्वेअर असल्यामुळे 2 आणि 1/3 येते त्याच्यामुळे 2/3 अशा प्रकारे काय येणार x - 2 टू द पॉवर 2/3. पुढे काय करावं लागेल आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण लिहिणार नाव dy/dx. आपल्याला कोण काढायचा आहे dy/dx तर काय लिहिणार 1 फॉर्म्युला काय असतो dx/dy आणि dx/dy ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे तीच व्हॅल्यू आपण इथं पुट करणार 1/3 x - 2 टू द पॉवर 2/3. हे असणार आपलं फायनल आन्सर. राईट डाऊन. तुम्ही जर बुक वगैरे किंवा गाईड यूज केल्या तर तुम्हाला हे अशा प्रकारे काहीतरी क्यूब रूट ऑफ x - 2 चा स्क्वेअर या फॉर्म मध्ये दिसेल.
बट हे आन्सर राईट आहे आणि एकदम सिंपल लिहायला सुद्धा चांगलं वाटते. काही ठिकाणी तुम्हाला अशा या क्यूब रूटच्या फॉर्ममध्ये दिलेलं असेल, बट जेवढं आपल्याला सिम्प्लिफाय करता येते तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. स्क्रीनशॉट घ्या, आन्सर आपलं बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ 2x मायनस 1 अशा प्रकारे दिलेलं आहे. आपण काय करणार, सिंपल जे फंक्शन आहे ते लिहून घेणार, y इज इक्वल टू लॉग ऑफ 2x मायनस 1. ज्यानंतर आपण लिहित असतो वी हॅव टू फाइंड द इनव्हर्स फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ x दॅट इज x इन टर्म ऑफ y. मग आपण काय करणार, हे जे y इज इक्वल टू लॉग ऑफ 2x मायनस 1 दिलेलं आहे म्हणजे y इन टर्म ऑफ x दिलेला आहे त्याला कन्वर्ट करणार आणि x इन टर्म ऑफ y मध्ये घेणार. यासाठी काय करावं लागेल, आता हे तर लॉग आहे, लॉग आपल्याला घालवायचं असेल, लॉग जर इकडे आला तर एक्सपोनेन्शियल होणार. लॉगचे अपोजिट कोण राहतो, एक्सपोनेन्शियल. म्हणजे हे काय होणार, इकडे जर आलं तर इथं मी डायरेक्टली घेणार फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 काय सांगतो, इक्वेशन 1 लॉग या साईडला येते म्हणजे ई टू द पॉवर y होत आहे. इकडे कोण राहत आहे, सिंपल 2x मायनस 1. आपल्याला 2 तर सेपरेट पाहिजे, मायनस 1 सुद्धा घेऊन या. ई टू द पॉवर y मायनस 1 इकडे आले तर प्लस 1 इक्वल टू 2x. म्हणजे फायनली आपल्याला x इक्वल टू काय मिळालं, ई टू द पॉवर y प्लस 1 अपॉन 2. x ची व्हॅल्यू काय आली, ई टू द पॉवर y प्लस 1 अपॉन 2. आता यालाच आपण डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. म्हणजेच काय लिहावं लागेल आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. काय होणार डिफरन्शिएट केलं तर, इथे येणार dx ला म्हणजे x ला डिफरन्शिएट करत आहे विथ रिस्पेक्ट टू y, dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन 2 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला बाहेर घेऊ आपण. आणि आता dy काय कोणाचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करत आहे, ई टू द पॉवर y प्लस 1 साठी काय येणार 1 अपॉन 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर y इज ई टू द पॉवर y प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. म्हणजे काय मिळालं, dx अपॉन dy, dx अपॉन dy, dx अपॉन dy इज इक्वल टू हाफ ऑफ ई टू द पॉवर y. व्हॅल्यू रिटर्न करायची आहे y ची व्हॅल्यू काय राहते, इथे लिहिणार 1 अपॉन 2 ई टू द पॉवर. y ची व्हॅल्यू ही आहे लॉग ऑफ 2x मायनस 1. इथे लिहिणार आपण लॉग ऑफ 2x मायनस 1. ई आणि लॉग कॅन्सल होणार म्हणजे काय राहणार फायनली 1 अपॉन 2. इथे येणार सिंपली 2x मायनस 1. आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे, dy अपॉन dx पाहिजे. मग आपण इथं काय घेणार, dy अपॉन dx इज इक्वल टू काय असतो 1 अपॉन dx अपॉन dy. त्यासाठी आपण काय लिहू शकतो, dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy किती आलेला आहे 2x मायनस 1 अपॉन 2. हे जे डिनॉमिनेटर मध्ये 2 येतील ते वरती न्यूमरेटर मध्ये जातील. चला एक स्टेप आणखी शिल्लक घेऊ, 2x मायनस 1 अपॉन 2 आपण लिहिणार. आता हा जो 2 आहे याला वर घेऊन येणार म्हणजे फायनली आपल्याला dy अपॉन dx काय मिळाले 2 अपॉन 2x मायनस 1 विच इज द रिक्वायर्ड आन्सर. यालाच म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x फाइंड काय केला, युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. टेक दी स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 5 खूपच सोपा आहे, अगदी सोपी, तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता. माझी इच्छा आहे तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करायला पाहिजे. याची मॅक्झिमम प्रॉब्लेमची प्रॅक्टिस तुम्ही स्वतः करत चला. एकदम सिंपल आहे. काय दिलेलं आहे आपण घेऊ, जर स्वतः करून पहा, नाही जमलं तर मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. काय दिलेलं आहे आपल्याला, y इज इक्वल टू 2x प्लस 3. एक लाईन इथे लिहून घेत चला. वी हॅव टू फाइंड द इनवर्स फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ x दॅट इज x इन टर्म ऑफ y, x इन टर्म ऑफ y. ठीक आहे. आता मी प्रत्येक वेळेस लिहू नाही शकत, बट तुम्ही लिहत चला. स्टेट बोर्डच्या लिहिण्याचे मार्क्स मिळतात. तुम्ही जेव्हा बोर्डची एक्झाम देणार तेव्हा तुम्ही किती सिस्टमॅटिक घेताय, किती चांगलं लिहिताय याचे तुम्हाला मार्क्स मिळतील. काय म्हटलेलं आहे, x इन टर्म ऑफ y. मग आपण काय करणार, कम्प्लिटली x ला एकाकडे घेणार आणि बाकी सर्व टर्म एकाकडे ठेवणार. काय होणार आहे, y मायनस 3 इज इक्वल टू 2x. 2 ला सुद्धा इकडे घेऊन या म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला y मायनस 3 अपॉन 2. x ला डिफरन्शिएट करू आता, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. y ने जर डिफरन्शिएट करत आहे तर इथं लिहिणार dx अपॉन dy इज इक्वल टू, त्याला मी थोडंसं डेरिव्हेटिव्ह ऑफ dy y अपॉन 2 येणार. ठीक आहे. आणि फायनली इकडे काय येणार मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 अपॉन 2 म्हणजे कॉन्स्टंट. हे तर 0 होऊन जाणार टर्म. इथं हा 1 अपॉन 2 बाहेर येणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू y किती येणार 1. सिंपल इथं 1 आणि हे टर्म होऊन जाणार 0.
म्हणजे dx अपॉन dy किती मिळाला आपल्याला, dx अपॉन dy इज इक्वल टू सिंपल 1/2 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, dx अपॉन dy. बट विचारलेलं काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विचारलेला आहे, म्हणजे आपल्याला dy अपॉन dx फाइंड करायचं आहे. dy अपॉन dx यासाठी फॉर्म्युला काय राहतो, 1 अपॉन dx अपॉन dy. म्हणजे आपण dx अपॉन dy ची व्हॅल्यू तर फाइंड केलेली आहे, ही व्हॅल्यू पुट करा. काय येणार, dy अपॉन dx इज इक्वल टू 1/2 2 वरती जाणार, म्हणजे फायनली dy अपॉन dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 2. एवढं सोपी हे एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 5 सुद्धा कंप्लीट होतो. टेक दी स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 6 काय दिले, एकदम सोपी क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये पाहायला मिळतील. y इज इक्वल टू e टू द पॉवर x मायनस 1 तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे. आपल्याला जसं की क्वेश्चन आहे आपला की फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. त्यानुसार आपण काय करणार, दिलेल्या फंक्शनचा इनवर्स फाइंड करणार. म्हणजे आपण y चा इनवर्स घेणार. याचाच अर्थ काय करणार, सध्या जे आपल्याला y इन टर्म ऑफ x दिलेला आहे त्याला आपण कन्वर्ट करणार x इन टर्म ऑफ y मध्ये. म्हणजे आपल्याला काय मिळणार, आता पहा, याला आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. इथं लिहू आपण फ्रॉम इक्वेशन 1. आता आपल्याला जर या इक्वेशनला कन्वर्ट करायचं आहे x इन टर्म ऑफ y मध्ये, तर आपल्याला काय करावं लागेल, इथं एक्सपोनेन्शियल आहे म्हणजे e टू द पॉवर x आहे, आपल्याला लॉग अप्लाय करावा लागेल. मग आपण इथं लिहिणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आपण काय घेणार, लॉग घेणार. लॉग घेतला तर काय होणार, हे लॉग y इज इक्वल टू, इथं लॉग जर अप्लाय केला तर हे काय होणार, लॉग ऑफ e टू द पॉवर. एक काम करू आपण, त्याआधी या -3 ला इकडे घेऊन येऊ. म्हणजेच काय होणार आहे, y प्लस 3 इज इक्वल टू सिंपल e टू द पॉवर x. आणि आता लॉग अप्लाय करू, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय येणार आहे, लॉग ऑफ y प्लस 3 इज इक्वल टू, इथं काय होणार, लॉग ऑफ e टू द पॉवर x. आता नंतर x इथं येणार, x इंटू लॉग ही होणार आणि लॉग ही ची व्हॅल्यू 1, त्याच्यामुळे सिंपल x राहणार. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळणार इथं, देअरफॉर x इज इक्वल टू लॉग ऑफ y प्लस 3. आता याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. इथं लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. y ने याला जर आपण डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू y जर करत आहे तर हे येणार dy अपॉन dx. सॉरी, x ला डिफरन्शिएट करत आहे, ही मिस्टेक मॅक्झिमम टाइम आपल्याला सवय झालेली असते dy अपॉन dx ची. ठीक आहे, dx अपॉन dy. काय होणार इथं, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग, 1 अपॉन x. बट इथं तर फंक्शन आहे, म्हणजे याला कसं लिहावं लागेल, 1 अपॉन y प्लस 3 इंटू त्याचाच डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. म्हणजेच काय येणार, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस 3 विथ रिस्पेक्ट टू y, म्हणून dy y प्लस 3. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार, dx अपॉन dy ची व्हॅल्यू फाइंड करणार. काय येणार, 1 अपॉन y प्लस 3. इथं काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. म्हणजे फायनली आपल्याला काय मिळालं, dx अपॉन dy. dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन y प्लस 3. हे आपल्याला dx अपॉन dy मिळालंय. y ला कन्वर्ट करा, y ची व्हॅल्यू काय आहे, e टू द पॉवर x मायनस 3 आहे. म्हणजे आपण लिहिणार dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन y म्हणजे काय घेणार, e टू द पॉवर x मायनस 3 प्लस हा आपला इथला 3. -3 प्लस 3 कॅन्सल होणार, सिंपल 1 अपॉन e टू द पॉवर x. बट ही जी व्हॅल्यू आहे, कुणाची व्हॅल्यू आहे, ही dx अपॉन dy साठीची व्हॅल्यू आहे, 1 अपॉन e टू द पॉवर x. आपल्याला फाइंड करायचं आहे dy अपॉन dx. त्यासाठी आपण काय लिहिणार, नाव dy अपॉन dx इज इक्वल टू काय असतो, 1 अपॉन dx अपॉन dy. म्हणजेच काय मिळणार, dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy म्हणजे 1 अपॉन e टू द पॉवर x. आणि हा जो डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये e टू द पॉवर x आहे, हा कुठे जाणार, न्यूमरेटर मध्ये जाणार. म्हणजे येणार e टू द पॉवर x. हे असणार आपलं फायनल आन्सर, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू e टू द पॉवर x. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 7 पहा काय दिलेला आहे आपल्याला, y इज इक्वल टू e टू द पॉवर 2x मायनस 3. आणि विचारलेले काय आहे, dy अपॉन dx. फाइंड काय करायचं आहे, dy अपॉन dx बट युजिंग द इनवर्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. म्हणजे त्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल, दिलेल्या फंक्शनचा इनवर्स फाइंड करावा लागेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग आता इनवर्स फाइंड करण्यासाठी सध्या जी टर्म आपल्याला दिलेली आहे y इन टर्म ऑफ x, आपण त्याला कन्वर्ट करणार x इन टर्म ऑफ y. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन नंबर याला 1 कन्सिडर करू आणि इथून आपल्याला फ्रॉम इक्वेशन 1
काय मिळू शकते पहा, आपण जर दोन्ही साईडला लॉग अप्लाय केला तर इथं मिळणार लॉग वाय इज इक्वल टू, लॉग अप्लाय केल्यामुळे लॉग आणि एक्सपोनेन्शियल कॅन्सल होणार आणि इथं सिंपल 2x मायनस 3 राहणार. आपल्याला कम्प्लिटली एक्स सेपरेट घ्यायचं आहे, -3 इकडे घेऊन या, +3 होतील, तर आपण याला 3 प्लस लॉग वाय असं सुद्धा लिहू शकतो. इकडे कोण राहिलंय 2x, आणि 2 ला जर इकडे आणलंय तर फायनली आपल्याला जो x राहणार तो अशा प्रकारे मिळणार 1/2 3 प्लस लॉग वाय. आता आपण याला डिफरन्शिएट करू. काय लिहिणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. ठीक आहे, काय होणार डिफरन्शिएट केलं तर dx अपॉन dy इज इक्वल टू 1 कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, दोघांना डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा. काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट तर 0 होणार, सिम्पली डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 प्लस इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग y इज 1/y. अशा प्रकारे काय मिळालं आपल्याला, dx अपॉन dy ची व्हॅल्यू dx अपॉन dy इक्वल टू, हा y आता डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे 1/2y. आता y ची व्हॅल्यू आपण रिटर्न करणार तर dx अपॉन dy काय होणार, dx अपॉन dy इक्वल टू 1/2. y म्हणजे कोण आहे तर e टू द पॉवर 2x मायनस 3, e टू द पॉवर 2x मायनस 3. आपल्याला व्हॅल्यू कोणाची विचारलेली आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विचारलेला आहे, म्हणजे आपण इथे लिहिणार नाव dy अपॉन dx. dy अपॉन dx म्हणजे काय, 1 अपॉन dx अपॉन dy. तर आपल्याला dy अपॉन dx ची व्हॅल्यू काय मिळणार, 1 अपॉन dx अपॉन dy ही व्हॅल्यू आहे, म्हणजे 1 अपॉन 2 e टू द पॉवर 2x मायनस 3. हा जो डिनॉमिनेटर मध्ये डिनॉमिनेटर आहे हा सिंपल डायरेक्टली न्यूमरेटर मध्ये आपण लिहू शकतो. त्यामुळे आपल्याला फायनल आन्सर मिळाले आहे dy अपॉन dx इज इक्वल टू 2 e टू द पॉवर 2x मायनस 3 विच इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y विथ रिस्पेक्ट टू x युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. आता पाहूया एक्सरसाइज 1.2 मधल्या क्वेश्चन नंबर 1 चा लास्ट एक्झाम्पल. यासाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. पाहता क्वेश्चन नंबर 1 मधला लास्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 8. काय दिलेला आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ x अपॉन 2 टू द बेस 2. इथं बेस मध्ये आपल्याला आता 2 दिलेला आहे, यामुळे बरेच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होते. कन्फ्युजन सारखं काहीही नाही आहे. काय फंक्शन दिलेलं आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ x अपॉन 2 टू द बेस 2. आपल्याला आता आपण ऑब्झर्व केलं असेल तर आपल्याला अशा प्रकारचं फंक्शन नेहमी पाहायला मिळते, y इज इक्वल टू लॉग x. याला जर आपल्याला इन टर्म ऑफ x इन टर्म ऑफ y घ्यायचं असेल तर आपण सिंपल काय करतो, डायरेक्टली टेकिंग एक्सपोनेन्शियल फंक्शन काय घेणार आपण, e टू द पॉवर y इज इक्वल टू सिंपल x लिहितो, बरोबर. किंवा असंही नसेल समजलं तर मी सांगायचो की लॉग इकडे आला म्हणजे एक्सपोनेन्शियल होणार. ठीक आहे, आता नेहमी लक्षात ठेवा लॉगच्या इथं बेस मध्ये काही दिलेलं नसेल म्हणजे e नेहमी दिलेला असतो बेस मध्ये. लॉग ऑफ x जरी आहे तर इथं काय असते, लॉग ऑफ x टू द बेस e असं राहते. त्याच्यामुळे आपण e टू द पॉवर y घेत असतो इज इक्वल टू x. बट आता इथं e च्या जागी कोण आलेला आहे, 2 आलेला आहे. जर आपल्याला y इज इक्वल टू लॉग x टू द बेस e ला अशा प्रकारे लिहिता येते e टू द पॉवर y इज इक्वल टू x. जर याचीच आपण हेल्प घेतली तर हा 2 इथं आला म्हणजे हे होणार 2 टू द पॉवर y इज इक्वल टू काय राहणार, सिंपल x अपॉन 2. अशा प्रकारे या प्रॉपर्टीची हेल्प घेऊन नेहमी लक्षात ठेवा बेस मध्ये काही नाही म्हणजे e असतो. बट आता एक्झाम्पल मध्ये इथं 2 दिलेला आहे त्याच्यामुळे आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो 2 टू द पॉवर y इज इक्वल टू x अपॉन 2. आपल्याला x सिंपल पाहिजे, आणखीन x ला आपण सिम्प्लिफाय करू. 2 इकडे घेऊन या, डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये काय होणार, हे x इज इक्वल टू 2 इंटू 2 टू द पॉवर y किंवा इथं लिहितो इंटू 2. ठीक आहे, आणखी काय करता येईल याला, x इज इक्वल टू काय लिहिता येणार, 2 टू द पॉवर y. हे पहा याची पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे तर ते काय होणार ऍडिशन, म्हणजे x इज इक्वल टू काय येणार 2 टू द पॉवर y प्लस 1. आपण याला आता डिफरन्शिएट करू शकतो. इथे लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएट केलं तर काय लिहिणार आपण, dx अपॉन dy इक्वल टू इथे येणार ddx ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ y, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 टू द पॉवर y प्लस 1 विथ रिस्पेक्ट टू y. अशा प्रकारे आता याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. कुठला फॉर्म्युला अप्लाय होणार इथं, पहा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय असतो फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x विथ रिस्पेक्ट टू x इज काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर x e टू द पॉवर x इंटू लॉग a. पण जर x च्या ऐवजी फंक्शन आलं तर काय घेतो, ddx ऑफ a टू द पॉवर f ऑफ x असला तर काय लिहितो आपण, a टू द पॉवर f ऑफ x इंटू लॉग a इंटू f डॅश ऑफ
एक्स अशा प्रकारे. आता ही जी सेकंड फॉर्म्युला आहे सेम हाच फॉर्म्युला आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. काय करणार त्यासाठी आपण, ठीक आहे, फॉर्म्युला इरेज करतोय. काय घेणार आपण इथं लिहिणार dx अपॉन dy इक्वल टू a टू दी पॉवर x. a म्हणजे कोण आहे 2 टू दी पॉवर y प्लस 1 इंटू लॉग a म्हणजेच कोण 2. परंतु आता डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू y आहे. ठीक आहे, म्हणजे dy कोणासाठी तर y प्लस 1 साठी. कोणासाठी घेणार आपण y प्लस 1 साठी. ओके, आता पहा काय घेणार, हे तर राहणार 2 टू दी पॉवर y प्लस 1, याला आपण असंच ठेवणार इंटू हे लॉग 2. आता इथं काय होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ y, काय होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ y, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. याला आता कन्वर्ट करू आपण. हे जे फंक्शन दिलेलं आहे y, याला आपण x जी y ची व्हॅल्यू आहे ती रिटर्न करणार. सिंपल काय येणार आहे 2 टू दी पॉवर y म्हणजे कोण आहे लॉग x अपॉन 2 टू द बेस 2 असं दिलेलं आहे. ओके, प्लस 1 इंटू लॉग 2. याला काय करता येईल आणखीन सिम्प्लिफाय कसं करता येईल पहा. काय लिहू शकतो आपण याला 2 टू दी पॉवर. आता हा जो आपल्याला 1 दिलेला आहे 1 ला काय घेता येईल पहा लॉग 2 अपॉन टू द बेस 2. का, कारण पहा आपल्याकडे पहा जर मी याला लॉग 2 अपॉन 2 म्हणजे लॉग टू द बेस 2 घेतोय, याचा अर्थ काय होत असतो लॉग 2 अपॉन लॉग 2 आणि लॉग 2 अपॉन लॉग 2 ची व्हॅल्यू किती राहते 1. म्हणजे आपण या 1 ला काय लिहू शकतो लॉग 2 टू द बेस 2. असं का घेतलं ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. पाहता आधी काय लिहिणार आपण 2 टू दी पॉवर, याला चांगल्या प्रकारे घ्या 2 टू दी पॉवर लॉग ऑफ x अपॉन 2 बेस मध्ये 2 आहे आणि या 1 ला काय लिहिणार आपण प्लस लॉग 2 टू द बेस 2. आता इथं पहिले फॉर्म्युला कोणता यूज करायचा लॉग a प्लस लॉग b साठी काय फॉर्म्युला असतो लॉग a इंटू b. तो फॉर्म्युला यूज करणार. काय होणार इथं आपण इंटू लॉग 2 लिहायला विसरलोय. ठीक आहे, त्याला लिहून घ्या इंटू लॉग 2. ठीक आहे, हे पॉवर मध्ये आहे, हे इंटू मध्ये आहे, सोबत आहे. इथं काय होणार आता हे 2 टू दी पॉवर यांचं घेऊ आपण मल्टिप्लिकेशन. काय होणार हे लॉग ऑफ x अपॉन 2 इंटू 2 म्हणजे काय येणार हे x अपॉन 2 इंटू 2 आणि बेस मध्ये हा 2 असा ऍज इट इज इंटू इथं काय लिहिणार आपण लॉग 2. नेक्स्ट स्टेप मध्ये पहा हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार. काय राहणार आता 2 टू दी पॉवर काय राहणार 2 टू दी पॉवर लॉग ऑफ x टू द बेस 2 इंटू लॉग 2. मिळालंय आपला आन्सर. फक्त एक लक्षात ठेवा एक प्रॉपर्टी आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण शिकवलेली आहे. ठीक आहे, आपण एक काम करू याला स्क्रीनशॉट घ्या, याला इरेज करत आहे आपल्याला थोडंसं आणखी याला सॉल्व्ह करावं लागेल. पहा या टर्मला आपण इथून स्टार्ट करत आहे पुन्हा. ओके, थोडंसं समजून घ्या काय येणार हे पहा. कोणाला फाइंड करत आहे आपण dx अपॉन dy ला. काय येणार हे पहा एक प्रॉपर्टी दिलेली आहे. काय असते प्रॉपर्टी a टू दी पॉवर लॉग x टू द बेस a इज इक्वल टू काय होणार सिंपल x म्हणजे बेस मध्ये आणि इथं सुद्धा a जर असेल तर सिंपल इथं जी व्हॅल्यू आहे x तीच राहणार. म्हणजे इथं काय आहे 2 टू दी पॉवर लॉग x टू द बेस 2 इथं सुद्धा इथेही आहे. सिंपल याचा आन्सर काय येणार x. काय येणार x इंटू काय राहणार लॉग 2. आता ही तर व्हॅल्यू मिळाली dx अपॉन dy ची. आपल्याला घ्यायचं आहे dy अपॉन dx. इथं आपण लिहू शकतो नाव dy अपॉन dx इज इक्वल टू काय राहतो बाय युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. काय मिळालं फायनली आन्सर dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन x इंटू लॉग 2. हे असणार आपलं फायनल आन्सर. टेक दी स्क्रीनशॉट. इथं विद्यार्थी मित्र आपला एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झाला. इथून आपल्याला एक आयडिया आली असेल की कशा प्रकारे आपल्याला एक्सरसाइज 1.2 मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहेत फॉर्म्युले. जर तुम्हाला इन्व्हर्सचा कन्सेप्ट क्लिअर नसेल किंवा जर तुमचे फॉर्म्युले चांगले नसतील तर तुम्हाला काहीही येणार नाही. त्यासाठी तुम्ही आधीचे माझे प्रिव्हियस व्हिडिओ पूर्ण पहा आणि चांगल्या प्रकारे त्याला करण्याचा प्रयत्न करा. जेवढे आपण ट्रिग्नोमेट्रिक मध्ये फॉर्म्युलेस पाहिले एक्झाम्पल्स जेव्हा येतात तेव्हा तर आपण ते फॉर्म्युले घेऊच, त्यांची रिव्हिजन सुद्धा घेऊ. पण तुम्ही तेव्हा त्यांनाचे पूर्ण व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स दिलेले आहेत ते चांगले पहा, त्यांची प्रॅक्टिस करा. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढा तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की विदाऊट फॉर्म्युला सेकंड पेपर पॉसिबल नाही. तुम्हाला फॉर्म्युला चांगले करावं लागेल आणि ते युटिलाइज करावं लागतील. तुम्हाला त्याचा यूज करावा लागेल तरच तुम्हाला कुठं अप्लाय करायचे याची आयडिया येणार. म्हणजे प्रॅक्टिस जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे फॉर्म्युला प्रॅक्टिस आणि रेग्युलरिटी
या 3 गोष्टीवरच तुम्हाला M2 म्हणजे आपला मॅथ्स सेकंड पेपर पॉसिबल आहे, सिम्पल आहे, अदरवाईज खूप लेंदी आहे. डेरिव्हेटिव्हबद्दल खूप सारे भ्रम आहेत, ते त्यांच्याच मनात आहे. जे फॉर्म्युले करत नाहीत, जे लेझी आहेत, बिलकुल काहीच करण्याची त्यांची मानसिकता नाही, त्यांना सेकंड पेपर जमत नाही. बट ज्यांनी फॉर्म्युले केले, ज्यांनी प्रॅक्टिस केली, त्यांच्यासाठी सेकंड पेपर म्हणजे अगदी सोपा वाटतो. बिलकुल काय म्हणता येईल त्याला, बाय हात का खेळ अशा प्रकारे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रो, माझी विनंती आहे सगळ्यांना की फॉर्म्युले चांगल्यात चांगले पाठ करा. ठीक आहे. आज आपण इथं थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ आपण पुढचे क्वेश्चन आणि सिंपल काही ट्रिक्स. तोपर्यंत बाय बाय. ठीक आहे.